लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी घरकुल योजना आलेली आहे बघा। लाडक्या ताईंनो, तुम्हाला घरकुल योजनेमध्ये मोफत घर भेटणार आहे। अत्यंत आनंदाची मोठी बातमी समोर आले। कोणत्या कोणत्या ताईला घरकुल योजनेमध्ये सहभागी व्हायचंय, कोणत्या कोणत्या ताईला मोफत घर पाहिजे, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला डायरेक्ट घर भेटणार आहे आणि घराबरोबर अजून एक तुम्हाला गिफ्ट स्वरूपात अनुदान भेटणार आहे। त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। घरकुल योजनेचा मोठा लाभ तुम्हाला भेटणार आहे। मोठी योजना समोर आलेली आहे। पात्रता काय असणार आहे, कागदपत्र काय काय लागणार आहेत, डॉक्युमेंट कसे जोडायचे, फॉर्म कुठं भरायचा आहे, तुम्हाला कधी घर भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय। घरकुल योजनेची सगळी माहिती तुम्हाला या लेक्चर मध्ये मी सांगणार आहे। चला, लाडक्या बहीण योजनेसाठी ही एक महत्त्वाची बातमी असणार आहे। घरकुल योजना महिलांना मोफत घर मिळणार आहे, अशा स्वरूपाची ही मोठी बातमी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीएम आवास योजना, सर्वांसाठी हक्काची घर। ही योजना जी आहे, घरकुल योजना महाराष्ट्रात जी राबवली जात आहे, ती कशाच्या अंडर येते, तर ती येते पीएम म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना। या योजनेच्या खाली ही आपली घरकुल योजना असणार आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील महिलांना असेल, गरिबांना असेल, घर कसे भेटणार आहेत, तर हे पीएम आवास योजना याच्या अंतर्गत ह्या योजनेमध्ये तुम्हाला ही घर भेटणार आहेत। आता नेमकी बातमी काय बघा, नवीन 13,29,678 घरांची घोषणा झालेली आहे बघा। लाडक्या ताईंनो, तुम्ही सगळ्या या ठिकाणी पात्र असणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी तुमच्या समोर मी सांगत आहे बघा। आपले मुख्यमंत्री साहेब असतील, देशाचे पंतप्रधान असतील, सगळ्यांनी एक मोठी या ठिकाणी गुड न्यूज आपल्याला दिलेली आहे महाराष्ट्रासाठी। अजून अतिरिक्त म्हणजे 13 लाख म्हणजे जवळजवळ 13.25 लाख घर एक्स्ट्रा स्वरूपात या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत। सुरुवातीला मागील जर बघितलं तर 6,37,000 या ठिकाणी काय होते, घर मंजूर झाले होते। फक्त 6,37,000 घर महाराष्ट्राच्या वाट्याला आले होते। त्याच्यामध्ये तर वाढ झालेली आहे आणि वाढ होऊन किती झाली बघा, 13,29,000ची वाढ झालेली आहे। आणि सर एकंदरीत जर बघितलं तर 19,66,000 म्हणजे जवळजवळ 20 लाख घर। लक्षात घ्या, 20 लाख घर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत घरकुल योजनेअंतर्गत। खूप मोठी ही योजना असणार आहे। जर तुम्ही या योजनेमध्ये भाग घेतला, योजनेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तर तुम्हाला घर भेटणार आहे आणि घराच्या स्वरूपात तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। लाडक्या ताईंनो, कोणत्या कोणत्या ताईला घरकुल योजनेमध्ये भाग घ्यायचा, एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे। एकूण जर पाहिलं तर 20 लाख घर आपल्याला या ठिकाणी मंजूर होणार आहेत। ग्रामीण भागातील ताईंना, महिलांना, गरिबांना ही मोठी योजना असणार आहे। 20 लाख या ठिकाणी तुम्हाला घर भेटणार आहेत। हा ऐतिहासिक निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं आभार या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। नेमकी काय बातमी आहे, आपण सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात बघणार आहोत। या ठिकाणी लोकसत्ता न्यूजपेपरची ही बातमी तुमच्या समोर आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो बघा। लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आहे। देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे, सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। लक्षात घ्या, ही जी घरकुल योजना असणार आहे, जर तुम्हाला घर तर भेटलं तर तुम्हाला मोफत वीज देखील भेटणार आहे। लाडक्या ताईंनो, कुणाला घरकुल योजनेमध्ये भाग घ्यायचा सांगा, घर भेटणार तुम्हाला। या ठिकाणी संडास बाथरूमची पण सुविधा असणार आहे, त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे भेटणार आहेत आणि त्याचबरोबर वीज देखील मोफत असणार आहे, लाईट देखील त्यांच्यासाठी मोफत असणार आहे। अशा 20 लाख ताईंना, 20 लाख गरिबांना या ठिकाणी ही मदत असणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, लाडक्या दादांनो, तुम्हाला सगळ्यांना या योजनेमध्ये भाग घ्यायचा आहे। घरकुल योजना सर्वांनी मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्ही या ठिकाणी काम काय करता ते सांगायचंय। कारण की पात्रता ही असणार आहे की जर तुम्ही सरकारी नोकरदार, मी तुम्हाला पात्रता खाली सांगणार आहे, सरकारी नोकरदार नसताल तुम्ही किंवा टॅक्स वगैरे भरत नसताल तर 100% तुम्हाला घर भेटणार आहे। लक्षात घ्या,
आणि सगळ्यांनी परत एकदा सांगतोय, सर्व ताईंनी सर्व दादांनी ह्या योजनेला भाग घ्यायचा आहे. सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत. सर्वांनी योजनेमध्ये काय करायचंय, पार्टिसिपेट करायचं आहे. चला, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज चौहान यांनी परवाच महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 20 लाख घरे देण्याची या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. बघा, या ठिकाणी शिवराज चौहान जे आहेत केंद्रीय ग्रामविकास जे मंत्री आहेत, त्यांनी डायरेक्ट 20 लाख घर मंजूर करून टाकलेत महाराष्ट्र राज्याला. तर या ठिकाणी ही बातमी तुम्हाला आता सगळी दाखवत आहे. पंतप्रधान आवास योजनेबाबतची ही सगळी माहिती तुम्हाला सांगतोय. नेमकी ही योजना काय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की सगळ्या गोष्टी समजल्या, व्यवस्थित फॉर्म भरला तरच तुम्हाला घर भेटणार आहे, घरकुल योजनेचा फायदा होणार आहे. तर लक्षात घ्या, प्रधानमंत्री आवास योजना नेमकी काय ते बघूया. 25 जून 2015 पासून सर्वांसाठी घरे या पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात करण्यात आली होती. बघा, 2015 पासून या योजनेची सुरुवात झालेली आहे. नंतर ही योजना आधी 2022 पर्यंत होती, नंतर तिची मुदत वाढवण्यात आली. नागरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात ही योजना विभागण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात. लक्षात घ्या, फक्त तुम्ही म्हणत असाल की सर फक्त गावातल्या लोकांनाच आहे का? नाही, ग्रामीण आणि नागरी दोन्ही पण लोकांसाठी, दोन्ही गरीब लोकांसाठी ही योजना असणार आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की सर हे फॉर्म कसे भरायचे, तर फॉर्म हे ऑनलाईन पण भरू शकतात आणि ऑफलाईन देखील भरू शकतात. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे. लक्षात घ्या, ही जी घरकुल योजना आहे, पंतप्रधान आवास योजना जी आहे त्याच्या अंतर्गत येते. आणि अंतर्गत आल्यानंतर महाराष्ट्राला जवळजवळ 20 लाख घर भेटलेले आहेत. आता तुम्ही म्हणत असाल की सर याची पात्रता काय, बरोबर सगळे म्हणत असताल, पण त्याच्या अगोदर एक छोटा प्रश्न विचारतोय. सगळ्या ताईंना घरकुल योजना हवी आहे का नाही? एक छोटा प्रश्न, लाडक्या ताईंनो, तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? सांगा पटपट, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. लाडक्या बहिणींनो, घरकुल योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे का? पटपट सांगा. आता आपण बघूया याची पात्रता नेमकी काय आहे. लाडक्या बहिणींनो, याची पात्रता जर बघितली, पंतप्रधान आवास योजनेसाठीची पात्रता जर बघितली, अर्जदार भारतीय नागरिक असावा. सोपी पात्रता आहे. अर्जदार काय असायला पाहिजे? भारतीय नागरिक. सगळे भारतीय नागरिक आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाहीये. सगळ्यांसाठी ही योजना असणार आहे. पहिली जी पात्रता आहे, सगळे ह्या पात्रतेमध्ये बसतात, त्याच्यामुळे पहिल्या पात्रतेची टेन्शन नाहीये आपल्याला. सर्वजण पात्र आहेत कारण आपण भारतीय आहोत. दुसरी गोष्ट, या योजनेसाठी अर्ज करणारे नागरिक सरकारी नोकरी करणारे नसावेत. बघा, दुसरी महत्वाची अट काय आहे, तर तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नसायला पाहिजे. सरकारी नोकरी जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला घरकुल योजनेचा फायदा घेता येणार नाही. पहिली अट, तुम्ही भारतीय असायला पाहिजेत. दुसरी अट, तुम्ही सरकारी नोकर नसायला पाहिजेत. लक्षात घ्या. तिसरी महत्वाची अट काय, करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. म्हणजे जर तुम्ही टॅक्स भरत असताल, गव्हर्नमेंटला टॅक्स, इन्कम टॅक्स जर भरत असताल, तर तुम्हाला पण या ठिकाणी ही योजना घेता येणार नाही. तर अशा कोणत्या कोणत्या ताई आहेत ज्या टॅक्स भरत नाहीयेत, ज्या या ठिकाणी सरकारी नोकरी नाहीयेत, असे कोण कोण दादा आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला, पुढची गोष्ट, 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत. म्हणजे कोण अर्ज करू शकतं? 18 वर्षापेक्षा जास्त जर वय असेल, सगळे पात्र आहेत त्याच्यामध्ये. नंतर अर्ज करण्याच्या नावाने घर नसावं. बघा, ज्यांना अर्ज करायचे, तुम्हाला मी नंतर फॉर्म कसे भरायचे सगळं सांगतो, टेन्शन घेऊ नका. आपल्या सगळ्या लाडक्या ताईंना एकदम डिटेल्स मध्ये सांगणार आहे. फक्त हे तुम्हाला वरवरची माहिती आता ह्या लेक्चर मध्ये देतोय, पण डिटेल्स मध्ये तुम्हाला माहिती हवी आहे का? फॉर्म कसा भरायचा आहे? 100% आपल्याला घर भेटायलाच पाहिजे. लाडक्या ताईंनो, 100% घर भेटायला पाहिजे अशा स्वरूपाची माहिती तुम्हाला देणार आहे. कुणाकुणाला तशी माहिती पाहिजे, एकदा पटपट लाईक मारायचे, पटपट सगळ्यांनी लाईक मारायचंय. घरकुल योजनेचा सगळ्यांना फायदा करून देणार आहे. सगळ्यांनी पटपट लाईक मारायचे. आणि महत्वाची गोष्ट, चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मी दररोज देत राहणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सगळी लाडक्या दादांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. बेल आयकॉन दाबून ठेवायचे, म्हणजे नवीन नोटिफिकेशन आला, नवीन व्हिडिओ आला, तुम्हाला भेटणार आहे. तर कोणाकोणाला घरकुल योजनेचा फॉर्म भरायचा आहे पटपट एकदा सांगा. सगळ्यांना एकदा छान स्वरूपात माहिती सांगतो. इथेच थांबूया. नवीन व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे डिटेल्समध्ये. काही टेन्शन घेऊ नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.